राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाईक केलं ना? आता सांगतो. आजच्या रंगारंग स्टोरी इसकाटून सांगण्यापूर्वी अलिबागला मुख्यचं बुकिंग चालू केलेलं आहे आणि रूट सांगायचा राहिला, चुकून रूट सांगतो. पुण्यातील वाघोलीतून निघाल्यानंतर शिरूर मार्गे अहिल्यानगरवरून नेवासा फाट्यावरून गंगापूर, वैजापूर, येवला, मनमाड, मालेगाव, धुळे, सेंदवा, MP अशा प्रकारचा रूट आहे. ज्यांना यायचं आहे माझ्यासोबत त्यांनी कृपया संपर्क करावा. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. पिंजरामधलं गाणं आहे पिंजरा. आदरणीय निळूभाऊंचा एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये. बघा, स्टोरी त्या रिलेटेड आहे, सांगतो. निळूभाऊ म्हणते, मास्तर मारलं तुम्ही मला, माझ्याकडं पण सगळं होतं, इज्जत, प्रपंच, बायको, पोरं सोर, पण हा नाद लागला बाईचा. आता काय वाटत नाही, दगड झाला दगड मनाचा. आता यातून बाईतून सुटका नाही. लय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अनेक लोकांनी फुकल्या जमिनी, इज्जत गेली, गाड्या गोड्या गेल्या. जिवंत सापळे म्हणून जगतायत आता. एवढा वाईट नाद आहे बाईचा. हे असं केलं की त्याला बाईचा नाद म्हणतात महाराष्ट्रात, ध्यानात ठेवा. म्हणजे नाकातली नथनी असं सांकेतिक चिन्ह, सांकेतिक भाषा. काय नेमका विषय आणि ह्या बाई किती करेक्ट कार्यक्रम करू शकते एखाद्याचा. थोडं निहार आहे का. अकोल्यामध्ये प्रभाकर गवळी नावाची अतिशय सुसंस्कृत चांगल्या प्रकारचा शेतकरी. कष्ट करा, भाकर खा. जेवढं आपलं हातरून आहे तेवढंच पाय पसरणारा माणूस. कर्ज नको, कोणाचं काय नको. पण त्याची स्वतःची, त्या प्रभाकर गवळी यांची इच्छा होती की आपल्या लेकरांनी थोडंसं वेगळं काहीतरी करावं. शेतीचं काय खरं नाही गड्या, कुठल्या मालाला बाजार नाही, काय नाही. मुलाला काहीतरी शिकवावं, मुलाला थोडं नोकरीचंही द्यावं. आणि नोकरी लागली ना म्हणजे छोकरी बी कुणीतरी देईल, असं एका बापाचं हृदय. मग शेत जमीन असून नोकरीला त्याला लावला. ST डेपोमधला कामगार, दुरुस्ती करायला. ST डेपोत फक्त काय कंडक्टर ड्रायव्हर असतात अशातला भाग नाही. एक डेपो असतो दुरुस्त करायच्या गाड्या, म्हणजे फिटर आपण त्याला म्हणतो. ऑटोमोबाईलचा कोर्स करावा लागतो त्याला. ते लावला बा. ह्या आदरणीय सुपुत्राचं नाव निलेश. आता हा निलेश लावला. सगळं कसं व्यवस्थित, काही दिवस निघून गेले. नोकरी बी आहे, शेतजमीन बी आहे, माणसं चांगली आहेत. असं म्हणून एका बापाला असं वाटलं की ह्या निलेश चांगलं स्थळ आहे, आपण याला आपली मुलगी तर सुखाने राहू शकते. त्यांचं चुकत नाही, पुरीचा विचार करावा लागतो बापाला. दिली मुलगी. सुंदर सोन्यासारखी 2 मुलं झाली. सुसवावी, गरीब, शांत अशा प्रकारची बायको आहे हे निलेशला. काय पाहिजे बा अजून माणसाला आयुष्यात मध्ये? आई वडिलांची साथ आहे, शेती आहे, नोकरी आहे, बायको आहे, मुलं आहेत, काय आहे ना सगळी व्यवस्थित? नाही 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 नाही. 2 गोष्टी अजून पुरुषाकडे असतात. त्याच्या शरीरामध्ये स्पर्म्स तयार होतात मिनिटाला मरणाचे. डोक्यातील मेंदूमध्ये विचार असतात. त्याला काडी लावायला मोबाईल असतो. उघड्या नागड्या बाया बघायची त्या मोबाईल मधल्या, स्वतःची बायको असून बरं का. परत पुरुषांनी सुद्धा स्वतःला व्यसन घालून घेणं गरजेचं आहे, की बाबा मानसिक विचाराची व्यसन, की एक मनोरंजन म्हणून ठीक आहे, पण तू प्रॅक्टिकल करायला गेला ना तुझा करेक्ट कार्यक्रम होणार तुझ्या चुंगी सकट. शी वळवाळ वळवाळ वळवाळ. ह्या जो निलेश आहे, वय वर्ष झाले 35. आता पोर शाळेत जात्यात, सगळं झालं. ह्याला असं वाटलं की लाईफमध्ये मानसिकता प्रत्येकाची ह्याची फॅन्टसी असते बघा. अनेक लाखो गेल्यात ह्या फॅन्टसीमध्ये. तुम्ही जाऊ नका भाऊ फक्त.
मी स्वतः अनेक प्रकारच्या मायासारख्या फॅन्टीचा तर कोणी वापर केला नाही, पण कसा हा थोडं मी कोल्यासारखी अवलादी आपली थोडं करेक्ट कार्यक्रम करतो, पण लिमिटच्या बाहेर जात नाही कधी, असा विषय. हा साऱ्या रंगात रंगवणी, रंग माझा वेगळा, अशा प्रकारचं आयुष्य जगलेला हा माणूस आहे, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला नॉलेज देणं, आपल्याला जे माहिती ती लोकांना दिलं काय फरक पडतो ना, आपल्याच लोकांना द्यायचे ना. ह्या निलेशला असं वाटलं मी ह्यांना बुद्धी लय कमी बरं का, ध्यानात ठेवा. हा की सगळं आहे, सर्व सुख हात जोडून आहे, लक्ष्मी घरात पाणी भरती या, जाडून बी काढते लक्ष्मी, पैशाच्या रूपाने लक्ष्मी येते या. ह्या जीवनाला काहीतरी कलरफुल लाईफ पाहिजे, आपल्या जीवनात कसं एक्स्ट्रा काहीतरी वेगळं पाहिजे. मग कुणाला वाटतं आपल्या जीवनात दारू असावा, कुणाला वाटतं गांजा असावा. आता तर आमच्या तालुक्यात एक प्रकार फार भयंकर चाललाय, तुम्हाला सांगतो. त्या पानाच्या आतमध्ये काहीतरी घालून देतात बघा, आंबली पदार्थ काहीतरी, हा भयंकर. आता तुकाराम मुंडे आहेत, त्यांना ठेवलं पाहिजे, फक्त त्या जागा बदली नाही केली पाहिजे. हा ह्यांचा ही कुठून येते काहीतरी एमडी राईट, एमडी नावाचा पदार्थ सर्रास आमच्या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी मिळतोय, आणि तरुण मुलं ही सगळी वाटोळ झाली त्यांचं. हा आतलं जग लय खतरनाक आहे, तुम्हाला संपवायला बसलेले, संपवायचं नाही अजिबात, ध्यानात ठेवा. होईन त्यांचा बी कार्यक्रम होईन. कुणी कशात, ह्या निलेशला असं वाटलं की आपण स्वतःला, आपण पुरुष आहेत, आपल्याला एक चुंगी आहे, आपल्याला मानसिकता आहे, आपण आपला पुरुषार्थ घरी जाऊन गाजव ना पुरुषार्थ तुझा. हा तू बायकोला ट्रेन कर ना, बाहेर कार्यक्रम करण्यापेक्षा. यांनी ठरवलं बाई ठेवायची. आता बाई ठेवायची म्हणले, चहा एखाद्या हॉटेलमध्ये जर चहा प्यायला गेलं, साहेब पाणी घ्यायला गेलं, पाणी द्यावं प्यायला, आरोचं आहे का, ती 6 रुपयाची बाटली 20 रुपये लिखतात, ते नको. आणि तो साहेब चहा घेणार आहे का तुम्ही 10 रुपयाचा, तर तुम्हाला मी पाणी देतो. ह्या प्रकारचं जग आहे. कुणी कुणाला उष्टी हाताने असा शित्र टाकत नाही जगात. प्रत्येक माणूस, मग ते कुठल्याही नात्याचा असो, बावकीचा असो, तुमच्या समाज कुठला असतो, पुढच्या माणसात काहीतरी स्वार्थ पाहतो. ही माणसाची मेंटॅलिटी लक्षात घ्या. जिथं स्वार्थ असतो ना, तिथं तो माणूस जवळ येतो. सगळ्यात मित्राफित्रांना सुद्धा वेळ देऊ नका. मी सुद्धा बराच दिला, आज पश्चाताप करतोय, आलं लक्षात. हा एका बाधारणी तर मला ते खरं आहे बरं का, पण रिपीट करतो, बोलू द्या मला. आज त्याच्या गाडीचं शॉकअप गेलेलं होतं, आणि चल बारामतीला, आमच्या जवळची शहर, चल शिरूरला, इकडं काम आहे, चल श्रीगोंद्याला, किंवा चल कुठल्या कामासाठी 5, 50, 100 चल अहिल्यानगरला, ही जवळची शहर आमची. त्याचा मानका दुखायचा म्हणून तो वजन म्हणून माझा पाठीमाग वापर करतो, हे मला नंतर कळलं, तुम्हाला सांगतो. मग गेलं म्हणजे काय मिळायचं, एक वडापाव फार फार. आपला जुना काळ आठवतो तुम्हाला, जुनं सांगतो सगळं ही. पण ती इतकं दूर शार्प होतं माइंड, की मैत्रीच्या नावाखाली वजन म्हणून माझा वापर करतो, वजन. मग ती एक जण चक्कर मारून आलं, मला क्लिक कवा झालं, त्याच्या गाडीवर काम होतं काहीतरी, जरास घेऊन आलं ते. म्हणला शेठ तुम्ही कसं काय ही गाडी वापरता, म्हणला भरलाच मनकाला त्रास होता असं. माझा मित्र त्याला म्हणला नाही वजन असतं ना माग. तेव्हा माझ्या डोक्यात आलं, मग मी विचार केला, त्याला मी एक जिवंत माणूस आहे बुवा, मी माझं स्वतःच एक अस्तित्व आहे बुवा, मला वजन म्हणून वापरूस तर तू इकडून 25 किलोचा दगड, इकडून 25 किलो पोत्यात घालून मग बसव ना त्याच्यात, 25 किलो 50 किलो. तुला लय लाज वाटते ते तुझा इथे तिचा प्रश्न आहे बुवा, दगड बांधून फिरतो, मला काय फिरतो. इतकी व्हॅल्युएशन समाजात असलेला माणूस मी. बऱ्याच लोकांना पटत नाही, माझ्या गावातलं तर एक माझ्या जवळ येत नाही, तुम्हाला सांगतो. कुणाला काय काळजी, कुणाला तर काय. हा एक जण आलता रात्रीचा, पुढारी होता, ते 4-5 लपडे असतात. माझं काय सांगू नको बरं का, म्हणलं मला महाराष्ट्र आहे का, तुझं काय सांगू भाऊ, काही जाऊ दे मरू दे, अशी तर आहे, अशी दुनिया आहे, जाऊ दे मरू द्या. ह्याला सुद्धा, हा जो निलेश आहे याला सुद्धा मित्र होते. एक त्याच्या वावखीतलाच होता, आणि दुसरा जो बावखीतला त्याचं नाव आहे आकाश गवळी, आणि त्याचा एक मित्र आहे राजू फुलारे. हे ह्याचं क्षेत्र वेगळं, निलेशचं. परफेक्ट सांगतो, मग स्टोरी ऐकताना तुम्ही चुकू नका, फक्त मी तुम्हाला करेक्ट सांगतो काय काय कार्यक्रम झाला. निलेश गवळीने ठरवलंय की सगळं काय असताना आपल्याला बाहेर बाई ठेवायची.
एक तिथं पुरुषार्थ गाजवायचा. याने ती बाई ठेवल्यापेक्षा स्वतःच्या वावरात एखादी जमीन विकत घ्यावा, सुंदर प्रकारचं घर बांधावा, एखादा व्यवसाय टाकावा. आपल्या पत्नीला सांगा तू फक्त हे व्यवसायात हे असा असा व्यवसाय हे करून घे तू. किंवा वडिलांना म्हणजे काहीतरी संसारात प्रगती करावा असे सोडून याचा नवीच फंडा बाई ठेवायची. एक बावखीतला मुलगा, तुम्हाला दोघं सांगितले आता नावं, हे दोघं हा करतो एसटीत काम आणि ते दोघं जे मित्र आहेत हे पेंटिंगचं काम करतात. म्हणजे अख्खी इमारत घ्यायची, कॉन्ट्रॅक्टर असतो, ही पेंट करायची आहे भाऊ. मग हे दोघं अधिक उत्तर प्रदेशातून इथं आलेला एक कामगार होता आणि त्याचं नाव आहे संदीप चौहान, पेंटरच, हुशार पोरगा. घरी उत्तर प्रदेशमध्ये हिथं तो काम व्हायचा, भात टमाटर बटाटं एकत्र करून खायचं आणि जे पैसे कमावतोय ते गावाकडे पाठवायचे. त्याला 2 बहिणी आहेत, त्यांचं लग्नाचा विषय होता, युपीतला पोरगा होता तो. काम एके काम तिथं ही दोघं म्हणजे 3 जण झाले. आणि ह्या दोघांचा मित्र कोण, हा निलेश. असं ही गोठमट यांचं बसायचे, पार्टी बिर्टी सगळा विषय होता. आता बाणगड झाली, याने ठरवलं की बाई तर ठेवायची. आता ह्या गोष्टी काय पोस्टर लावून हे करत नाही की मला बाई ठेवायची आहे, कृपया कोण उपलब्ध असेल तर द्या मला, असं नसतं विषय. हा जाखरीतला विषय असतो. जाखरीत म्हणजे काय, तेरी बी चूप मेरी बी चूप. हा मग कशी जुळली, कसं काय जुळलं, पण त्याला जी बाई सापडली ती डायरेक्ट नाशिक मध्ये. मग आता वेश्या व्यवसाय हा अनादिकालीपासूनचा धंदा आहे. हा काहीतरी दे त्या बदल्यात काहीतरी घे. हा राजी खुशीचा मामला असतो, मालाचा मामला असतो. आणि बाई ही बऱ्याच वेळा जर पैसे उकाळणारी असन, हा तर ह्या वळवळ करणाऱ्या चुंगीवाल्यांचा असा कळट कार्यक्रम करते, यांना खालती होती सुचत नाही. माझ्याकडे असे शेकडो फोन येतात की पहिल्यांदा चांगलं होतं ना, आता पैसे मागते, आता काय करून ते पोलीस स्टेशनमध्ये जायचं धमकी दे, आता काय करू. अला तुम्ही लपडी करणार आणि सुतड ते तू गुतडा झाला की सुटायसाठी मामा आता काय करू, मी काय करू आता, तुला माझ्या मारा बरी वाटली. आता तिकडून कुठं शूटिंग केलंय, कुठं पोलीस स्टेशनला जर गेली, पोलिसांचा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे. फक्त तक्रार आली ना, हा खतरनाक गुतावणार, हा लय चार्जेस खतरनाक टाकीतात आणि बेतात लोक. बऱ्याच कार्यक्रम असाच होतो. आता विषय काय झालाय तुम्हाला सांगतो. ह्याला बाई नाशिकमध्ये गावली, तिचं नाव आपण रंभाबाई ठेवू, रंभा, काय नाही मेनका नाही तर रंभा असं ठेवा. आता काय लाजी, हिथं पगार घरी द्यायचा, काही पगार तिथं जिरायला लागला. तिच्या गरजा असतात, 3000चा सिलेंडर भरायचा असतो, शॉपिंग असतं, चांगलं चुंगलं करी खाऊशी वाटतं, साड्या असतात, म्हणजे चपला सुद्धा मागाच्या सँडल असतात, चपला असतात. काय 36, 24, 36 अशा प्रकारची साईज नक्कीच नव्हती. 36, 64, 36 होती. भलं मोठं बियामटाची बाई ती. याला काय आवडली देव देव जाणे भाऊ. पोलीस तपास अजून चालू आहे, पण जितका कव्हर झालाय तुम्हाला सांगतो, खतरनाक कार्यक्रम झालाय. झालं बुवा, याचं ऊस तुटायला सुरुवात झाली, याच्या रन काढायला सुरुवात झाली, 50 मारले, शतक मारलं ते चाललेच माघारी. जाणं येणं लांब होतं, खर्चिक होतं, प्रवासाचा खर्च अधिक परत बायला बी द्यायचे. हा पुरुषी फॅन्टसी हा प्रकार वेगळा असतो. महाराष्ट्रात फक्त एकटाच सांगणार आहे, बाकी सगळे त्याचं काम नाही ती देणार ठेवा. आपली पत्नी सोडून जो पुरुष परस्त्रीच्या नादी लागतो, जो हेळक्यात आहे, लाफड्यात आहे, झंगाटमध्ये आहे, ह्याच्यात मेन कारण असतं. ह्यातली सायकोलॉजी लोकांनी समजून घेतली पाहिजे. की नुसतं आपण म्हणतो ह्याला एवढं असं बाहेर लपडं, अरे पण ते लपडं काय हे थोडं जाणून घेणं. काय म्हणू लोक, प्रत्येक पुरुषाच्या आतमध्ये फॅन्टसी असते, त्याची कामक्रीडा करण्याची पद्धत वेगळी असते, त्याला जे हवं असतं ते वेगळं असतं. कधी कधी ते नैतिक असतं, कधी कधी ते अनैतिक पण असतं, चुकीचं बी असतं, कसंही असू शकतं काही. हा तुम्हाला मी लय प्रकारात मी आज सांगितले. कोणाला नुसती बिंबीतच बोटं घालायला आवडतात, ही पद्धत, हे तुम्हाला रियालिटी सांगतो जगाची काय. म्हणजे ही जी फॅन्टसी आहे, ही फॅन्टसी जर आपल्या पत्नीकडून जर त्याला नाही मिळाली
तर तो ती बाहेर मिळवण्याचा प्रयत्न करतो. जिथून ती मिळन तिथं तो पैशा सकट सगळं सर्वस्व बाल करतो. मग हा विचार करत नाही की आपण कंडोम वापरतोय का नाही वापरत, कारण हा काय पेटंट आहे का, ह्याचं काही लग्नाची आहे का ती. सख्या गेला की माख्या बोलवू शकते, ती बोलवू शकते, तिथं काय मालक आहे का कोण, द्या. तसंच असतं. मग त्याला एखाद्याला HIV असलं तर ती बितली ना, हा बी बेतला ना फुकाट, ही लोकांना कळत नाही. हा म्हणजे लोक म्हणजे ती जिंदगीला साले असं समजतात. आता मला जी फॅन्टसी पाहिजे आहे ती फॅन्टसी मिळवण्यासाठी, ते वेगळेपण, ते वैविध्य आणि ते आनंद मिळवण्यासाठी काही रिस्क घ्यायला तयार आहेत, ही वस्तुस्थिती. हा जो निलेश आहे त्या बायकून त्याला त्याच्या फॅन्टसी पूर्ण होत असत्या, म्हणून चिकाटला बा तिथं आपला. पण तिथं एकदम नाही. आता आमच्या गावात सुद्धा तुम्हाला सांगतो, काही जणांनी ठेवल्यात बायांनी, ह्यांच्या पद्धतीला वेगळे आहेत. हिथं आमच्या गावात 200 आणि 500 आणि 1000 असला विषय नसतो. तुम्हाला सांगतो, एखादा जर काटावला ना तर त्याला 2-4 महिने तर पारगडा करून टाकायचा, रुपयाने घेता बरं का. आणि मग तो असा कोपच्यात आला ना की डायरेक्ट अर्धा तोळा. हा कितीला गेला, 60-70ला गेला. गेला का नाही 70,000ला. मग असे काही बेरीज मारल्या 70,000चा कार्यक्रम केला संख्येने, रणा काढले असत्या का अशी. हा बाग माजलेला आहे आमचा. माजलेला काय याला म्हणायचं, भीमा नदी आहे आणि ऊसाचं क्षेत्र प्रचंड आहे, हक्काचा येणारा पैसा आहे, ऊस हक्काचं पीक आहे, देण्यात ठेवा. हा त्याच्यातून काही 98% लोक चांगलीच आहेत आमच्या गावात, पण 1-2% आहे ना, हा नादी फॅन्टसी अशी पण आहेत. आणि हीच परिस्थिती बऱ्याचशा गावाची ह्या पट्ट्यामध्ये, कोणाला कशाची चलू द्या भाऊ. ह्या बाईने काय केलं की काही दिवस निघून गेले, सगळे व्यवस्थित चाललं होतं. 5,000 10,000 हिचं काही समाधान व्हायना. याचा रंगारंग कार्यक्रम झाले की ते मध्ये इकडे हे आपलं गामागुम झालेलं. आणि मग म्हणले कवड्या रेवड्या कवर करतो आता, मला पैशाची गरज आहे, मला एक ठिकाणी माझं लोन आहे आणि मला ते भरायचे, 50,000 दे, 40,000 दे. आता याच्या क्षमतेविरुद्ध, आणि असंच होतं लापड्यावाल्यांचं सुरुवातीला. पुढं काय विण्याचा लोक विचारच करत नाहीत, डायरेक्ट 50,000. शिव काय फरफात, ह्याची इच्छा नव्हतीच, नव्हतं द्यायच्याकडे. अख्खा पगार इकडे घालून कसं जमन, घरी विचारायला आहेत ना पैसे कुठं जातात कुठं. ह्याला म्हणला कुठं 300 रुपयाला मिळणारी बाई 50,000 40,000, हे आपल्याला जमणार नाही बा. मला असं नाही, एवढं पैसे नाहीत माझ्याकडं, माझा पगार इकडे जातोय, देतोय ना काही का व्हायना, समाधान मानून घ्या ना तू. भाऊ म्हणले, तू नादात आहे का काय, तुला वाटतंय काय तू लय हुशार आहे, तू भोग घेतलाय माझा. कदाचित म्हणले असं बा माझ्याकडे काही क्लिप आहे किंवा काय, किंवा फोनवर रेकॉर्डिंग आहे, लागलं पडी. सध्या फोनवरच लय जुळते. हा चुंगेवाली लय असेच आउट झाल्यात. तू येडा आहे का, मला पैसे पाहिजेत, एकदा तर दिलं बाबा, थांबन कुठून, परत दमख्या, पैसे पाहिजेत. गडी फिट गुतला येऊन. ह्याला म्हणला आपण मारलेलं हेपलं लय 5-5 हजारला एक पडाय बसला घेऊ. आता गुतलो बा बेकार, काय करावं काय नाही, त्याला काय सुधारणाच. दुर्दैवाने ते काय आपला सबस्क्रायबर नव्हता तेव्हा मला फोन करून मी त्याला आयडी दिली असती, कसं सुटायचं काय. सुटल्यात बरेच जण, पण ती त्याच्या मनाने बुद्धी नाही. आणि हे प्रश्न म्हणजे काय असा आहे का गो, आता येरीच 7 परस खांदली तिला पान लागा ना, काय करा. ते लोकांना विचारू शकतो, काय करू, 7 परस खाल्ली टिपका नाही वयस्कर माणसाला इकडे इकडून जरा हायसप, तू आडवी बोर मार, काय सल्ला मिळ. पण भाईशी खोंड्या केलाय आणि भाई आता लय पैसा तांगवायला लागली, काय करू हे कुणाला विचारत नाही माणूस. आणि तिथंच फसली गेम. त्यांनी त्याच्या आकलेनुसार विचार करायला सुरुवात केली. बघा माणूस विचार कसा करतो. आता मला काही लाख रुपयांची गरज आहे, मग काय करायचं. तर बाई ते काय का ना, पैसा तर भरपूर पाहिजे अजून रंगारंग करण्यासाठी, वेगवेगळ्या बायांशी रंगारंग करण्यासाठी. मग मी असं करतो, आता असंच करतो, मी स्वतःचा विमा काढतो, विमा पॉलिसी. त्याला 50 लाख 40 लाख 1 कोट असं कवर असतं. आणि स्वतःला मारतो, ते त्यांना मिळन.
घरच्यांना, त्या पैशावर आयुष्य करतो. मी मेलो म्हणून बाईचा पण विषय संपत आहे. बाई सोडून देईन मला, मेला म्हणलं जाऊन द्या बरोबर द्या, आपला दुसरा बघा. तिचं डोक्यात ताण नाही. बाई कडून पिच्छा सुटन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माल मिळन. आणि पैसा असल्यावर जगात रंगारंग दुनिया आहे नुसती. पैसा माल येतो ताले, असं ठरलं डोक्यात. मग त्यांनी मैत्री नावाच्या शस्त्राचा वापर केला की त्या मित्रांना दोघांना त्याकडे आला. इन्शुरन्स विमा असतो तो फाडला. मग याला जर काय झालं तर ते कवर 5-50 लाखाचा मिळाला असता. म्हणला काही तुम्हाला बी देईन, आपल्याला एक प्लॅन करायचा आहे. म्हणजे काय करायचंय, मला मृत घोषित करायचंय. ते दोघ जण कोण, एक आहे आकाश गवळी, दुसरा आहे राजू फुलारे. ओरिजिनल नावं सगळी, ओरिजिनल स्टोरी. चालते. 30 तारखेला, आत्ता 30 मेला, आज काय किती असेल, 5 असेल मला वाटतं, 4-5 दिवसापूर्वीचा दिवशी, 30 मे रोजी आल्टो, आता 30-35 हजारात मिळते तुम्हाला बघा, पेट्रोलवरची आल्टो. ते आल्टो घेऊन जाफराबाद चिखली मार्ग, जालन्याजवळचा, या ठिकाणी निघाले. पण 30ला त्यांनी प्लॅन असा केला की तो जो UP मधून आलेला एक त्यांचा मित्र आहे संदीप चौहान, त्याला पण बरोबर. संदीपला म्हणला गावाकडं 1-2 बांगल्यांची कामं आहे, तुला तिथं काम देतो, चल. त्या जाफराबाद चिखली रोडला, आणि विषय कुठं काढलाय, जाफराबाद पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आले की ह्या तिघांनी मिळून त्या संदीप होतो त्याचा गळा आवळून खून केला. बघा, चौघ होते गाडीत आल्टोमध्ये, आणि त्याला मारून टाकलं. ती गाडी जोरात धडकावली आणि पिटून बी दिली झाडाला. सगळ्या महाराष्ट्राने बघितलं व्हिज्युअल. ते सकाळच्या पारी ही दोघं तिथंच सांगायला मित्र, काय आम्ही चौघ आलो होतो, सॉरी 3 आलो होतो. संदीपचं नावच नाही घेतलं. आणि हा जो मेलाय ना, हा निलेश गवळी आहे. पोलीस आले, बघितलं. आता मला सांगा, अशा प्रकारचा प्रयोग की विमा काढायचा, कोणाला तरी मारायचं, हे आधी बी घटना घडल्यात महाराष्ट्रात. महाराष्ट्र पोलीसला वरून प्रत्येक पोलीस स्टेशनला ती माहिती असते, ध्यानात ठेवा. कुठलाही अपघाती मृत्यू दरीत पडला आणि दुनिया झाली, अजिबात असल्या मार्गात भानगडीत पडू नका. कारण पोलीस स्टेशनला स्पष्ट सूचना आहेत की असंच काय झालं की DNA टेस्ट करावी, लक्षात घ्या. त्यामुळं हे जुनं होऊन गेलंय, ह्याच्या नादी लागू नका कधी, की तुला कोटी मिळते ना दुनिया होईन, दुसऱ्याला येऊन मारितो. अशा घटना लय घडल्यात. प्रत्येक पोलीस स्टेशनला पोलिसांना या गोष्टीची माहिती आहे की असा विषय आला ना, हाडं राहिली फक्त, बॉडी जळाली बऱ्याच अंशी, DNA टेस्ट करूनच रिपोर्ट केला जातो पुढं. त्यामुळे तसल्या भानगडीत पडू नका कधी, ध्यानात ठेवा. मूर्खपणाचं लक्षणी. स्वतः त्या फांदीवरून झाड तोडून स्वतः तसा प्रकारे शेख चिल्लीसारखा येऊ, असं बनू नका कधी. हे येडं याला कळलं नाही. शिदोग पोपटावानी फक्त तेवढंच सांगायची. आमचा मित्र होता आणि निलेश गवळी गेला आणि जळाला, गाडी जोरात धडकली, दुनिया झाली आमकं तमकं. आता पोलिसांचे काही ठोकताळे असतात, ते काय तुम्हाला सगळे सांगत नाही. टीम ती हजर झाली, कुठं झाड आहे, कुठं रस्ता आहे, कुठून गाडी कशी आली. एक साधं सिंपल लॉजिक असतं. ज्या वेळेस एखादी गाडी रस्ता सोडून एखाद्या झाडाला म्हणा कुठं धडकणार आहे, त्यावेळेस कुठलाही जगातला ड्रायव्हर चालवणारा हा ब्रेक मारण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या ब्रेकचे वारखाडे त्या टायर बी असा थोडा घासला जातो आणि त्याचं स्पष्ट खून असती, डांबरी वासन खाली असन. तसं अजिबात नव्हतं. शंका पोलीस आहेत ते महाराज, त्यांनी बरोबर शंका असं आहे का, बरोबर ठीक आहे. दोघं जण नाही अजून काय तुम्हाला सांगता येईल, नाही काय नाही, ते माणूस निलेश गवळी आहे आणि ते आमचा मित्र आहे आणि तो वारला बघा आणि तिथे जळाला बघा, आणि आता काय करू, असं आहे का, बरोबर ठीक आहे. घ्या रे यांना दोघाला आतमध्ये, वडापाव संध्याकाळी सांगा. ते लगेच नसतो वडापाव, संध्याकाळी असतो. घेतलं कोपच्यात घेतल्या, थोडी मेरी आवाज सुनो झालं की दोघं ओढले बा. साहेब असं ठरलं होतं. आणि हा निलेश गवळी नसून हा UPतून आलेला जो कामगार आहे संदीप चौहान आहे. बरं, मग संदीप चौहानचा नंबर घेतला, त्या नंबरवरून फोन केला कोणाला, त्याच्या आईवडिलांना UP मधून, त्यांना बोलून घेतलं. त्यांचे DNA
ह्या बॉडीचे DNA हे आता पाठवले, अजून काहीतरी रिपोर्ट आलेला नाही, आता 4-5 दिवस झाल्यात. मेन जो आरोपी आहे निलेश, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल. हा, ज्या बाईपासून सुटका मिळण्यासाठी यांनी हे केलं ते आजच्या तारखेपर्यंत फरारी. थंबनेलला फोटो दिसला तर सांगा बा, जवळच्या पोलीस स्टेशनला तेवढं करा. ते निरपराध. एका अशा मुलाला मारलं यांनी की त्याच्या बहिणीची लग्न करायची होती, ती दोरीतच होतं ना. फक्त संगत एवढी नडली देण्यात ठेवा, एवढं सावध राहा. तुम्ही लगेच जाऊ नका कोणी बोलावलं तुम्हाला तर. ही लबाडाची दुनियाला निघाली आता. केव्हा तुमचा घात होईल आज तुमची स्टोरी मला सांगावं लागून सांगता येत नाही, अशी तर आहे नाहक बिचार गेले ते. आता ही सगळी अटक केल्यात, 2 जण अटक केल्यात. मुख्य आरोपी फरार आहे. आणि घटना 31 मे या रोजी सकाळी 7 वाजता क्लिअर झाली. 30ला कार्यक्रम केला त्यांनी, 31ला. जाफराबाद पोलीस स्टेशनचं विशेष अभियान 2 तर लगेच ताब्यात घेतली. पण मुख्य आरोपीला काही आता असतात ठोकताळे, पण लवकरात लवकर ते आरोप करतील, म्हणजे अटक करतील आणि सदर केस न्यायालयात जाईल असे अपेक्षा आहे. ह्याच्यातून घ्या एवढंच की अनेकांची इज्जत सोडा, जमीन विमानी बायांच्या नादानी गेल्यातच, पण तुम्ही काय विचार करताय ह्याच्यावर तुमचं पुढचं आयुष्य अवलंबून आहे. हा, चुकीचा विचार अजिबात करू नका. आपले प्रयत्न करणारच नाही कधी, पण या खांद्याला मारून मला विम्याचे पैसे मिळेल हे असं कधी इथून पुढच्या काळात होऊ शकत नाही. प्रत्येक पोलीस स्टेशनला तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्याला माहिती की अशा प्रकारची जर केस असेल तर DNA टेस्ट केली जाते. त्याच्यामुळे तसल्या भानगडीत कधी पडू नका, कायदा हातात घेऊ नका, असं माझं म्हणणं आहे. स्वतःचं आयुष्य बरबाद करू नका. दिवस थोडे आहेत, लई दिवस जगत नाही माणूस आता. हां, मोजकाच कार्यक्रम आहे आपला, पण कमीत कमी गुणांनी राहा. हां, बाकी काय माझं म्हणणं नाही. रामकृष्ण हरी माऊली.